रिफायनरी प्रकल्पाचं मूळ ज्या तालुक्यात आहे तो तालुका म्हणजे राजापूर. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे वारे वाहायला लागले असतानाच कोकण नाऊनं याच राजापूर तालुक्यातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचून या प्रकल्पाला सुरुवातीच्या काळात विरोधी सूर मिळत असताना देखील आता मात्र जोरदार समर्थन नेमक्या कोणत्या कारणामुळे मिळायला लागलंय, या सर्वांचं रिफायनरी प्रकल्पाला नेमकं समर्थन का मिळतंय याबाबतच्या अनेक प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. या सर्व प्रतिक्रियांमधून इथल्या स्थानिकांना संजीवनी देणारा एकमेव प्रकल्प म्हणून रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पच असल्याचं अधोरेखित झालं. कोकण नाऊनं विविध ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अगदी आंबा व्यावसायिक, जमीन मालक, इथल्या महिला, बेरोजगार तरुण, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा टेम्पो व्यावसायिक यांच्यापासून अगदी राजापूरची आरोग्य यंत्रणा इथपर्यंत समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या प्रतिक्रिया, विचार मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. या सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कोकण नाऊच्या टीमनं या भागातले बँकर्स, वकील अशा बुद्धिजीवी मंडळींना देखील या प्रकल्पाबाबत नेमकं काय वाटतं, त्यांचं या प्रकल्पाबाबत नेमकं काय मत आहे, राजापूर तालुक्यातली अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. अगदी सुरुवातीला आमच्या टीमनं भेट घेतली ते राजापूर अर्बन बँकेचे श्रीयुत अहिरे यांची. राजापूर तालुक्यातली अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे याबाबत त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पहा. नमस्कार. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव चॅनलच्या या विशेष चर्चेमध्ये मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. दर्शको, एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला आता समर्थन मिळतानाचं चित्र कुठंतरी सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. आणि नेमकं हे समर्थन कशासाठी आहे, नेमकी या प्रकल्पाची गरज काय आहे, ही माहिती जाणून घेण्याकरता आपण आलो आहोत आता राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी. आणि माझ्या सोबतीनं असणार आहेत राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे. अहिरे सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो या चर्चेत. काय सांगाल? अगदी माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की नेमकी बँकांची स्थिती काय राजापूर मधल्या? सध्या जर बघितलं तर कोविड-19 कोरोनामुळे सध्या रिकव्हरीवर फार मोठा परिणाम झालेला आहे. तसं जर गेल्या मागील वर्षाच्या तुलनेने जर बघितलं त्यावेळेला कर्ज वाटप होत नाही, कारण लोकांकडे जो आता धंदे होते, छोटे मोठे होते, या कोरोनामुळे ते बंद झालेले आहेत आणि त्यामुळे कर्जही उठाव नाही आहे. आणि दुसरं, लोकांचे धंदे किंवा नोकरी सध्या या कोरोनामुळे कमी झाल्यामुळे किंवा नोकरीवरनं त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे किंवा यामुळे ते कर्जफेडही करू शकत नाही आहे. कारण जर त्यांचे आर्थिक जे उत्पन्न आहे ते आर्थिक उत्पन्न त्याचं कमी झाल्यामुळे बँकांवर निश्चितच या वर्षी परिणाम झालेला दिसून येतो आहे. मला आपल्याकडनं समजून घ्यायला आवडेल की एकूणच राजापूरमध्ये, या प्रॉपर राजापूरमध्ये किती बँकांच्या शाखा आहेत, किती बँका आहेत? आपण तर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात, तरी मला आपल्याला ते विचारावं असं वाटतं. या बँकेच्या राजापूर किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 शाखा आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये 3 शाखा आहेत. त्याचप्रमाणे या बँकेची 12 ATMs असून टोटल या बँकेचा बिझनेस हा 400 कोटीपर्यंत गेलेला आहे. एकूणच आपण आता जी परिस्थिती सांगितलात की या कोरोनाच्या संकटामुळे कुठंतरी मुंबईत असलेला तरुण गावी आला आणि आज कर्ज परतफेड जी आहे ती करू शकत नाहीये. सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की एकूणच ह्या संपूर्ण राजापूर भागामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती आहे किंवा आंबा व्यवसाय. तर आंबा व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांचं इकडे लोन प्रपोजल किंवा कसं आहे, किंवा त्यांची परतफेड ते करू शकतायत का आताच्या घडी? जर राजापूर तालुक्याचा विचार केला तर आंबा व्यवसाय किंवा काजू व्यवसाय किंवा मच्छीमारी हे प्रामुख्याने बिझनेस या ठिकाणी आहेत. परंतु हे जर व्यवसाय बघितले तर हे बेभरवशी व्यवसाय झालेले आहेत आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये नवीन व्यवसाय येणं हे फार मोठं गरजेचं आहे. तरच आता या कोरोनामुळे मुंबईकडील जो तरुण वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात
या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेला आहे. आणि अशा वेळी जर एक मोठा प्रकल्प या भागामध्ये जर आला त्या दृष्टीने त्यांना नोकरी मिळू शकेल किंवा छोटे मोठे व्यवसाय ते करू शकतील आणि त्या अनुषंगाने बाकीचे जे पूरक व्यवसाय होतील त्यालाही वाढ मिळेल असं मला वाटतं. आपण बोललात या भागामध्ये मोठे प्रकल्प आले पाहिजेत तर कुठंतरी खऱ्या अर्थानं या संपूर्ण गोष्टीला बळ मिळेल. सर, ह्या भागामध्ये रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प आला, ज्या प्रकल्पाची उभारणीच मुळात 3 लाख करोडपेक्षा अधिक रकमेनं होते, एवढा मोठा प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पाकडे आपण नेमकं ह्या तुम्हीच मांडलेल्या गोष्टीच्या अनुषंगानं कसं पाहताय? नक्कीच असे जर प्रकल्प या ठिकाणी आले तर आता माझ्या बँकेचं उदाहरण नाही बघितलं तर मागे अणुऊर्जा प्रकल्प ज्या वेळेला आला होता त्यावेळेला बऱ्यापैकी डिपॉझिट या बँकेला मिळालं आणि तेथील लोकांना बऱ्यापैकी कर्ज वाटपही या बँकेने केलं. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ट्रक लागले किंवा इतर व्यवसायासाठी कर्ज त्यांनी घेतलं गेलं. अशाच प्रकारे जर असा रिफायनरीचा प्रकल्प या ठिकाणी आला तर मला वाटतं की राजापूरचा कायापालट होईल, कारण डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी नोकऱ्या नाही आहेत. आणि जर अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी आला तर मोठ्या प्रमाणे नोकरी उद्योगधंदे हे चालू होतील. या अनुषंगाने मेडिकल एखादं हॉस्पिटल या ठिकाणी होऊ शकेल, शाळा कॉलेजेस या ठिकाणी होऊ शकतील. आणि एकंदर काय की जो तरुण वर्ग आत्तापर्यंत मुंबईत मध्ये जात होता तो तरुण वर्ग या ठिकाणी राहिला तर नक्कीच या राजापूर किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा नक्की विकास होईल असं मला वाटतं. आपण फार सकारात्मक अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त करताय. एकूणच बँकिंग क्षेत्रामध्ये रिफायनरी प्रकल्पामुळे जर रिफायनरी प्रकल्प आपल्या या भागामध्ये होत असेल तर बँकिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं आमूलाग्र बदल घडेल हे अगदी थोडक्यात मला पुन्हा एकदा ऐकून घ्यायला आवडेल. बँकिंग बँकिंग संबंधात जर विचार केला तर नक्कीच डिपॉझिट किंवा बँकेचा व्यवसाय वाढेल. त्या प्रकल्पासंबंधित जे लोक आहेत त्यांना छोटे मोठे व्यवसायासाठी कर्ज लागेल ते बँकेकडनं आपल्याला पुरवता येईल. एकंदर मला वाटतं ही जी बँक आहे आता जी 400 कोटीचा व्यवसाय करते तर अशा जर प्रकल्प आले तर मला वाटतं ही 1000 कोटीचा व्यवसाय हा फार छोट्या म्हणजे कमी वेळेमध्ये होऊ शकेल. आपण आता व्यक्त केला तसं 400 कोटीची असलेली बँक 1000 कोटीपर्यंत पोहोचवण्याचं ताकद जी आहे ती रिफायनरी प्रकल्पामध्ये आहे. सर, मला अगदी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. काय पद्धतीचं आवाहन कराल इकडच्या स्थानिक तरुणांना, इकडच्या स्थानिक शेतकऱ्यांना, दुकानदारांना, इकडच्या स्थानिक प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला एक बँकर्स म्हणून आपण नेमकं काय आवाहन करू शकाल? मला वाटतं मी त्यांना आवाहन करीन की अशा प्रकारचे प्रकल्प जे येत आहेत यांच्या दृष्टीने सकारात्मक विचार करा, जेणेकरून या भागाचा विकास होईल. आणि जो तरुण वर्ग जो बाहेर जात आहे तो तरुण वर्ग या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प येऊ शकतील आणि या भागाचा नक्कीच विकास होऊ शकेल. एकूणच रिफायनरी प्रकल्पामुळे या भागाचा कशा पद्धतीनं विकास होईल, बँकिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं आमूलाग्र बदल घडतील, येथील स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार भेटेल, त्याचप्रमाणे स्वयंरोजगाराची संधी कशा पद्धतीनं मिळेल आणि या स्वयंरोजगारासाठी अर्बन बँक कशा पद्धतीचं सहकार्य करू शकेल याबाबतची सविस्तर माहिती एकूणच अहिरे सरांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे समर्थनाची धार जी आहे ती आता कुठंतरी अजून टोकदार होतानाचं चित्र मात्र या राजापूर परिसरामध्ये दिसून येतं, एवढं मात्र नक्की. श्रीयुत अहिरे यांची प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतर आमच्या टीमनं राजापूर तालुक्यातली अजून एक पतसंस्था असलेल्या स्वामी स्वरूपानंद या पतसंस्थेचे व्यवस्थापक यांची भेट घेतली. त्यांनी नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात. एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत येथील बँकर्स असतील, वकील असतील, काही पतसंस्था असतील, यांचं नेमकं काय मत आहे, यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत या आपण समजून घेणार आहोत. आणि आजच्या या भागामध्ये आणि अशीच काही भूमिका समजून घेण्यासाठी आपण आलो आहोत आता स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा यांच्या राजापूर शाखेमध्ये. आणि माझ्याबरोबर असणार आहेत
जयेश हर्डीकर शाखाधिकारी आहेत राजापूर शाखेचे. जयेशजी, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतोय चर्चेमध्ये. मला आपल्याकडनं अगदी मी आपल्याला थेट प्रश्न पहिला विचारतो की सद्यस्थितीमध्ये जो काही आपल्या पतसंस्थेमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून व्यवहार सुरू आहे, या व्यवहारावरती सद्यस्थितीत आपण समाधानी आहात का? नमस्कार. आपण राजापूर तालुक्याचा विचार केला तर आम्ही पतसंस्था चालवतो. त्या पतसंस्थेमध्ये येणारे ग्राहक, थोडक्यात कर्जदार किंवा ठेवीदार, यांची संख्या ज्या प्रमाणात व्यवसाय वृद्धीसाठी पाहिजे तेवढी आपल्याकडे नक्कीच नाही आहे, किंवा त्या प्रमाणात पैसा किंवा त्या प्रमाणात कर्ज हे आपल्याकडच्या व्यक्तींसाठी लागत नाहीत, कारण स्थानिक रोजगार नाही किंवा स्थानिक रोजगारातून पैसा निर्माण नाही आहे. हे सगळ्यात पहिलं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचं. ह्याचं कारण असं आहे की इथे रोजगार उपलब्ध नाही आहे. पहिली गोष्ट, त्या रोजगारामुळे हातात पैसा टिकत नाही, किंवा जर कर्ज घेतलं आपण तर ते कर्ज फेडण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे का? प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा त्यासाठी लागणारा पैसा आपण कुठून निर्माण करू शकतो का? ह्याचं उत्तर नाही. कारण फार फार तर आंबा बाग किंवा शेती या व्यतिरिक्त आपल्याकडे उद्योग नाहीत. एकूणच आपण आता म्हटलं तसं निश्चितच कोकणी जनता आहे. कोकणी जनतेनं आजपर्यंत घेतलेलं कर्ज नेहमी फेडलंय, परंतु रोजगाराचंच केवळ उत्पन्नाचं साधनच मर्यादित असल्यामुळे आपण म्हणतोय ती परिस्थिती आज आपल्या एकूणच या बँकिंग क्षेत्रामध्ये आलेली या भागामध्ये पाहायला भेटते. माझा आपल्याला असा प्रश्न आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे स्थलांतर झालंय ह्या भागातनं मुंबई, पुणे आदी शहराच्या ठिकाणी, ह्या स्थलांतराचा सुद्धा कुठेतरी बँकिंग व्यवहारामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये इफेक्ट दिसून येतोय का? नक्कीच दिसून येतोय. कारण यामध्ये आपल्या राजापूर तालुक्याचा विचार केला तर साधारण 10वी किंवा 12वी पर्यंत शिक्षण घेऊन इथला मुलगा इथून मुंबईला जातो. मुंबईला गेल्यानंतर त्याची सगळी बँकिंग अकाउंट किंवा बँकिंग खाती ही मुंबईत असतात. फार फार तर एका वडिलांचं किंवा आईचं खातं इथे असतं. महिन्याचा येणारा खर्च, घरातल्या कुटुंबाचा खर्च एवढाच तो ट्रान्सफर करतो. ह्या व्यतिरिक्त बँकिंग खात्याशी संबंध आईवडिलांचा राहत नाही. आणि इथे निव्वळ उद्योग इथे येऊन करणारे हे भरपूर कमी प्रमाणात असल्यामुळे बँकिंग क्षेत्राशी त्या प्रमाणात नाळ जोडलेली व्यक्ती ह्या राजापूर तालुका इव्हन कोकणात भरपूर कमी प्रमाणात जाणवते. एकूणच राजापूर तालुक्यामध्ये जर बँकिंग क्षेत्राला ऊर्जितावस्था जर आणायची असेल तर आपल्या मते काय पर्याय असू शकतात? नक्कीच बँकिंग क्षेत्राला किंवा इव्हन फक्त बँकिंग नाही, सगळ्याच व्यवसायाला वृद्धी आणायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे स्थानिक कुठचा तरी रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. आणि स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी एक तर रिफायनरी आहे, किंवा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे, किंवा अन्य गोवळची आत्ता एक MIDC प्रकल्प येतोय, ह्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ती आली तर नक्कीच बँकिंग क्षेत्र म्हणण्यापेक्षाही सगळ्या व्यवसायाला वृद्धी मिळेल. आता आपण बोलतानाच विषय छेडलात म्हणून तो मुद्दामून प्रश्न मी आपल्याला विचारतोय. या भागामध्ये रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प येऊ घातलाय. या प्रकल्पाला कुठंतरी आता काही प्रमाणात विरोध होत होता, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये समर्थनाची जी धार आहे ती आता मिळू लागली. नेमकं आपण कसं पाहता या प्रकल्पाकडे, आणि विरोध ज्या व्यक्तींकडनं विरोध केला जातोय, विरोधकाला नेमकं आपण काय सांगू शकाल एक बँकर्स म्हणून? माझं म्हणणं असं आहे की रत्नागिरी रिफायनरी जी नाणार रिफायनरी म्हणून संबोधली जाते ती त्या ठिकाणी यावी ही 100% सत्य आहे. ती येण्यामुळे लोकल जो इथला कामगार वर्ग आहे किंवा इथले राहणारी माणसं आहेत, ही सगळी माणसं एक प्रकारे आर्थिक प्रकारे सुधारतील. एक पहिली गोष्ट. बँकिंगच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल, कारण त्यांच्याकडे रिफायनरीमधून येणारा पैसा किंवा त्यामध्ये लागणारा नोकरदार, त्यांचा येणारा पैसा, यामुळे बँकिंग क्षेत्र सुधारेल हे नक्कीच आहे. पण सार्वजनिक जनजीवन आहे हे आता थोडंसं विस्कळीत आहे. हे एक स्टेबल पोझिशनला येण्याची एक खात्री अशी रिफायनरी देऊ शकते असं माझं म्हणणं आहे. पण रिफायनरीला होणारा विरोध हा कशामुळे आहे हे नक्की बँकिंग म्हणून मी सांगू शकत नाही, परंतु हा होणारा विरोध आहे हा एखाद्या वैयक्तिक हवादेवापोटी आहे की राजकारणाच्या हवादेवापोटी आहे हे नक्की समजू शकत नाही. पण जो होणारा विरोध आहे हा चुकीचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण एकूणच जे काय सविस्तर विश्लेषण करता, हे विश्लेषण निश्चितच कौतुकास पात्र आहे. आपण तसं यंग जनरेशनचं प्रतिनिधित्व करता आणि आपण बँकर्स आहात. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे, येथील तरुणांना, म्हणजे आता या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईतील किंवा एकूणच शहरातील तरुण जो होता तो आपल्या गावाकडे आलाय, आज बेरोजगार आहे,
या तरुणांच्या रोजगारासाठी का होईना हा रिफायनरी प्रकल्प होणं आपल्याला गरजेचं वाटतं का? आणि हा जर प्रकल्प झाला तर त्या तरुणांची बँक खाती जी आहेत ती कुठेतरी या पतसंस्थेमध्ये येतील आणि पतसंस्थेला ऊर्जित अवस्था भेटेल असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच पतसंस्थांना किंवा बँकांना ऊर्जित अवस्था नक्की मिळेल, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पतसंस्था किंवा बँका ह्यापेक्षा इथला जो तरुण आहे हा तरुण एका ठिकाणी स्टेबल होणं, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन प्रदूषणाला बळी पडणं, नंतर आजार घेऊन परत येणं, त्यापेक्षा इथे जी चांगली हवा आणि ह्या चांगल्या हवेत मिळणारं स्वास्थ्य, ह्याच ठिकाणी त्याला नोकरी मिळाली आणि आपण ज्या ठिकाणी जन्मलो त्या ठिकाणी आपलं करिअर करणं हे जर तरुणाला मिळालं तर 100% चांगलं आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की नक्की रिफायनरी व्हावी. त्यामुळे साधारण माझ्या वयाचे किंवा माझ्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत, BSc BEd झालेत किंवा BSc झालेत, MA BEd झालेत, BA BEd झालेत, हे मुंबईत जाऊन हे काय करतात तर एखाद्या रेस्टॉरंट, एखाद्या फार्मास्युटिकल कंपनी ह्यामध्ये जीव तोडून काम करतात. मिळणारी कॉल सेंटरमध्ये पण नोकरी करतात, पण मिळणारा जो पगार किंवा मिळणारी जी मजुरी आहे ही अत्यंत कमी प्रमाणात असते. त्याचं जर बायफर्गेशन केलात तर कोकणात हा प्रकल्पात नोकरीला लागला आणि स्वतःच्या गावात किंवा स्वतःच्या घरी राहून हे सगळं नोकरी करणं हे कित्येक पटीने चांगलं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे रिफायनरी होणं व्हायलाच पाहिजे, यात दुमत नक्की नाही. अगदी माझा शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडनं. शासनाकडे काय विनंती कराल या निमित्तानं? नक्कीच शासनाकडे अशी विनंती करेन की राजकारण आणि कोकणाचा विकास हा थोडासा बाजूला ठेवून जर आपण नाणार रिफायनरी प्रकल्प नाणार किंवा राजापूर तालुक्यात आणला तर इथल्या बेरोजगारांना पण संधी मिळेल आणि कोकणचा विकास नक्की होईल. कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही, हे नक्की. निश्चितच. एकूणच हे होते जयेशजी, ज्याने आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही, पण त्याकरता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. रिफायनरी सारखा प्रकल्प या भागात येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. अजूनही काही जे काही वकील असतील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपल्या हक्काचं चॅनल कोकण नाऊ. राजापूर तालुक्यातल्या बँकर्स म्हणून या 2 प्रातिनिधिक प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या टीमनं राजापूर तालुक्यातल्या प्रथितयश वकिलांच्या भेटी घेण्याचं ठरवलं. त्यानंतर कोकण नाऊच्या टीमनं सर्वप्रथम भेट घेतली ती राजापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांची. ॲडव्होकेट सुतार यांनी कोकण नाऊशी बोलताना अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. इथल्या जनतेला अंधारात ठेवून आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून या भागात प्रकल्पाला विरोधी भूमिका तयार केली गेली अशी थेट प्रतिक्रिया ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांनी कोकण नाऊशी बोलताना व्यक्त केली आहे. पाहूया शशिकांत सुतार नेमकं काय म्हणालेत. एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती राजापूर तालुक्यातील जे उच्च शिक्षित मंडळी आहेत, अर्थातच डॉक्टर असतील, वकील असतील, CA असतील, या सर्वांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आपण समजून घेतो. मी आलोय राजापूर तालुक्यातील एक प्रथितयश ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट सुतार यांच्याकडे मी आलोय. सुतार सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतोय चर्चेमध्ये. मला जाणून घ्यायला आवडेल की आता रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे वारे जे ते कुठेतरी व्हायला लागलेत, पण यापूर्वी विरोध होता. मग विरोध ते समर्थन हा जो नेमका मधला प्रवास आहे, या प्रवासाकडे आपण नेमकं कसं बघताय? सुरुवातीला आपण बघितलं असेल की हा रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प जाहीर झाल्यानंतर विरोध मोठ्या प्रमाणावर होता. एक विरोधाची बाजू आणि नंतर समर्थनाची बाजू, अशा 2 बाजू आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. एक समर्थनाची बाजू अगोदर आपण नंतर विचारात घेऊ. सुरुवातीला विरोधाची भूमिका जी मांडली गेली ती वेगवेगळ्या मुद्द्यावर मांडली गेली. आंबा, काजू, मच्छी याच्यावरती प्रदूषण होईल किंवा त्या प्रदूषणामुळे त्यांच्यावरती परिणाम होईल हा एक मुद्दा महत्त्वाचा मानला गेला होता. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात विरोध झाला आणि विस्थापित होतील, बरेच लोक विस्थापित होतील, मंदिरं उद्ध्वस्त होतील हा एक भावनिक मुद्दा त्यावेळेला मांडला गेला आणि त्या आधारे तिथल्या लोकांचा गैरफायदा घेऊन किंवा गैरसमजुतीन त्यांना अज्ञानात ठेवून तो प्रचार केला गेला आणि तो विरोधाची भूमिका केली गेली. त्यानंतर समर्थनाची जी भूमिका होती ती समर्थनाची भूमिका आज आपण जर बघितलं तर भारत देशामधलं 40% तरुण वर्ग आहे. एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर 40% तरुण हा वर्ग आहे. त्या तरुणाला जाणून घ्यायचं आहे
की बुवा हा प्रकल्पातून नेमकं काय आहे, विज्ञान दृष्टी तर्कसंगत दृष्टी जर विचार केला तर बुवा ह्या प्रकल्पातून नेमका फायदा काय आहे, ही भूमिका जाणून घेऊ इच्छिणारा एक वर्ग असा आहे, सुशिक्षित वर्ग, की ज्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे की ह्या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, प्रदूषण न होता हा प्रकल्प राबवला जाईल. ग्रीन रिफायनरी जे नाव दिलेलं आहे त्या अक्षरशः त्याचा फायदा इथे होईल आणि त्यातून प्रदूषण न होता हा प्रकल्प निश्चितपणे पार पडू शकेल अशी भूमिका आहे. आणि त्यामुळे हा प्रकल्प झाला पाहिजे. आणि त्यातून जे RRPCL जी कंपनी आहे, त्यातून ज्या RRPCL कंपनीने जे पॅकेज जाहीर केलेलं आहे किंवा त्यांनी ज्या घोषणा जाहीर केलेल्या आहेत की बाबा बांधकामादरम्यान जवळजवळ 1.5 लाख लोकांना रोजगार होणार आहे, तेल कंपन्यांचा सहभाग आहे, संपूर्ण स्थानिकांना तिथे प्राधान्य मिळणार आहे. आणि हा विचार केला तर संपूर्ण आपला तालुक्याचाच नव्हे जिल्ह्याचा संपूर्ण एक जी विकास आहे, आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होईल. आणि म्हणून हा प्रकल्प झाला पाहिजे ही भूमिका ज्यावेळेला जाणून घेतली त्यावेळेला समर्थनाची भूमिका आता वाढू लागलेली आहे. पूर्वी 80% विरोध होता, तो आज 80% समर्थन झालेला आहे. ही भूमिका आज स्वागतार्ह आहे आणि त्या भूमिकेचा विचार करून हा रिफायनरी प्रकल्प आपल्या राजापूर तालुक्यामध्येच होणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारायचा, जर हा रत्नागिरी रिफायनरी नावाचा 3.5 लाख करोड रुपयाची इन्व्हेस्ट असलेला जर प्रकल्प आपल्या या भागात झाला तर निश्चितच ह्या भागाला कशा पद्धतीने एक झळाळी भेटेल आणि या नावाला झळाळी भेटेल, राजापूर तालुक्याचं नाव कशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये वाजत राहील, त्याबाबत काही आपण सांगू शकाल? म्हणजे आपल्याला राजापूर तालुक्याचं जिल्ह्याचं संपूर्ण कॅलिफोर्निया झालं असं म्हणावं लागेल. कॅलिफोर्निया आपला इथे झालेला आहे असं आपल्याला त्याचे चित्र दिसेल. एवढा प्रचंड ताकद असलेला प्रोजेक्ट आपला हा इथे आहे. कारण कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा तिथे प्रोजेक्ट आहेत रिफायनरीचे. जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल कॅलिफोर्निया असेल, आणखीन ज्या ठिकाणी जे आपण सिंगापूर म्हणा की जिथे पर्यटन क्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिफायनरीचे प्रोजेक्ट आहे. आणि तिथे जर कुठल्या प्रकारचं असं हे प्रदूषण नसेल किंवा प्रदूषण न होता तिथे प्रोजेक्ट चालू असतील तर त्याचा अभ्यास न करता जे विरोध करतायत त्यांची मला कीव करावीशी वाटते. आणि त्या विरोधकांनी ह्याचा संपूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या सायंटिफिकदृष्ट्या जर अभ्यास केला तर त्याची ती जी बाजू आहे, म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं असं की प्रदूषण न होता हा प्रकल्प मार्गी लागणार आहे, त्याचा अभ्यास करावा आणि त्याची बाजू जनतेसमोर यायला पाहिजे आणि मग तो लोकांना त्याची माहिती मिळू शकेल. वकील साहेब, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर फक्त राजापूर तालुक्यापुरता हा प्रकल्प निश्चितच मर्यादित नाही, कारण या प्रकल्पाचा परिणाम जो आहे म्हणजे सकारात्मक परिणाम आपण म्हणू, हा प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दोन्ही जिल्ह्यांवर होणार आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल आणि अर्थात ह्याचा फायदा कुठेतरी महाराष्ट्र देश इथपर्यंत पोहोचणार आहे. मी अगदी शेवटाला आपल्याकडे येतोय, या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे येथील स्थानिकांना नेमकं काय मिळणार आहे, आपण त्याबाबत काय माहिती जाणून घेतलात का? स्थानिकांना म्हणजे असं माहिती मिळेल की आपल्या इथे जे आता बेकार तरुण आहेत तिथे म्हणजे त्याच्यामध्ये कोणी असेल तर इथे हा प्रोजेक्ट झाला तर इथे त्यामार्फत कंपनीमार्फत ITI सुरू केला जाणार आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड, टर्नर असेल, प्लंबिंग असेल, फिटर असतील, इंजिनियर असतील, सर्व शाखांमधल्या इंजिनियरना इथे काम मिळणार आहे. त्यांनी सांगितलं असं की सर्व शाखांमधली, म्हणजे नुसतं केमिकलबद्दल नाही तर मेकॅनिकल इंजिनियर असेल, एन्व्हायरमेंटल इंजिनियर असेल, सर्व शाखांमधल्या इंजिनियरना इथे रोजगार मिळेल. आणि कुठल्याही प्रकारे बाहेर मुंबईसारख्या ठिकाणी किंवा गुजरात किंवा कुठल्याही मोठ्या कॉर्पोरेट सिटीमध्ये जाण्याची आपल्या तरुणांना गरज पडणार नाही, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. आणि त्यामुळे स्थानिकांना हा रोजगार मिळण्यासाठी हा प्रकल्प इथे व्हावा अशी माझी ठाम भूमिका आहे. मला फक्त अगदी एक शेवटचा प्रश्न अजून आपल्याला विचारावंसं वाटतं, कारण आपण स्वतः ॲडव्होकेट आहात. एकूणच या राजापूर तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण नेमकं कुठल्या पद्धतीचे गुन्हे किंवा कुठल्या पद्धतीचे वाद मोठ्या संख्येनं आपल्यापर्यंत येत असतात? इथे दोन्ही प्रकारचे गुन्हे आहेत, दोन्ही प्रकारचे वाद आहेत. एक जमिनीवरून विशेषतः वाद होते, इथे उत्पन्न होतात, म्हणजे छोट्या छोट्या जागेवरून देखील वाद केले जातात, वाद निर्माण केले जातात. आता इथे मुंबईला राहणारी मंडळी आहे, ती गावाला आल्यानंतर गावातले जो आजपर्यंत सांभाळलेली जमीन असतो तर त्याच्याबरोबर जे वाद होतात आणि त्यातूनच काही फौजदारी प्रकारचे, त्यातूनच क्रिमिनल प्रकारचे गुन्हे आजपर्यंत घडलेले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकारचे सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रकारचे वाद इथे आहेत. तर हे होते ॲडव्होकेट सुतार, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली. अजूनही ह्या भागातील जे काही प्रतितयश ॲडव्होकेट्स आहेत, डॉक्टर आहेत, CA आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या नेमक्या काय भूमिका आहेत, त्यांना नेमकं काय येथील जनतेला सांगायचं आहे, त्यांची नेमकी काय मतं आहेत, ही देखील आपण समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांनी व्यक्त केलेली थेट प्रतिक्रिया निश्चितच सर्वांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे. त्यानंतर आमच्या टीमनं भेट घेतली राजापूर तालुक्यातले अजून एक प्रथितयश वकील ॲडव्होकेट सुनील मेस्त्री यांची. ॲडव्होकेट सुनील मेस्त्री यांना प्रस्तुत प्रतिनिधीनं
अधिसूचना रद्द होण्यापूर्वी ग्रामसभांमध्ये प्रकल्पाच्या बाबत घेण्यात आलेल्या हरकती नेमक्या कोणत्या होत्या त्याबाबत काही सांगू शकाल का असा प्रश्न विचारला असताना ॲडव्होकेट मेस्त्री यांनी नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपणच पहा. राजापूर तालुक्यातील काही प्रतितयश वकील आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेतो. मी आलोय ॲडव्होकेट सुनील मेस्त्री यांच्याकडे. मेस्त्री साहेब, सर्वप्रथम मी स्वागत करतो आपलं कोकण नावच्या चर्चेमध्ये. मेस्त्री साहेब, मला एकूणच आज सकाळपासून आम्ही या भागामध्ये आहोत. या भागामधील अगदी मजुरांपासून आपल्यासारखे जे वकील आहेत, उच्च शिक्षित मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो. कारण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे जे वारे ते आता वाहू लागलेत. तुम्ही नेमकं या प्रकल्पाकडे कसं बघताय हो? निश्चितच मी या प्रकल्पाकडे म्हणजे सकारात्मक दृष्टीनेच बघतोय. कारण आपण आज जर कोकणाचा विचार केला तर आता सध्या जी कोरोनासारखी एवढी मोठी महामारी आपल्याकडे येते, तर त्या महामारीच्या काळात आज मुंबई पुण्याकडे जे काही लोक, इतके आपल्याकडचे लोक गेले आहेत नोकरीसाठी, त्या नोकऱ्या सगळे सोडून आज आपल्या प्रत्येक गावोगावी येताना आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी ते नोकरी करायला गेले त्या ठिकाणी त्यांना एक सेक्युअर अशी कुठलेही कामधंदे नाही आहेत किंवा ते त्या ठिकाणी राहू शकत नाहीत. जर अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या ठिकाणी आले तर त्यांना निश्चितच आपल्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची नोकरी परमनंट मिळू शकेल. कारण ज्यावेळी अशी मोठी संकट येतात त्यावेळी निश्चितच आपले कोकण किंवा आपलं जे गाव आहे तेच त्यांना सेक्युअर करतं, असं एक माझं इथे निरीक्षण दिसतंय. तर असा जर प्रकल्प येत असेल तो निश्चितच स्वागत आहे आणि असे प्रकल्प यायला पाहिजेत. माझं निश्चितच त्याच्यासाठी पाठिंबा. मला अजून एक गोष्ट आपल्याकडनं समजून घ्यायची आहे. आपल्या निरीक्षणाच्या आधारे या ठिकाणी आपल्याला नेमकं गुन्ह्याची जी स्वरूप आहेत किंवा वादाचं स्वरूप आहे हे नेमकं कशा पद्धतीनं दिसतं? इथलं वादाचं स्वरूप काय राजापूर तालुक्यातील? या ठिकाणी वादाचं स्वरूप हे दिवाणी, फौजदारी किंवा इतर अनेक प्रकारचं आहे. पण जर समजा अशा ठिकाणी जर प्रकल्प वाढले तर निश्चितच वाद कमी होऊन वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर कामं, मात्र मी वकील म्हणून जर विचार केला तर कायदेशीर कामं या ठिकाणी निर्माण होतील. मग जर सर कंपनीच्या म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर असेल किंवा इतर अनेक त्या प्रकारची जी कामं असतील ती इथे निश्चितच सुरू होतील. पण आतापर्यंत जी काय कामं आहेत ती दिवाणी, फौजदारी आहे, ती जर लोक इथली जर सदन झाली तर त्यांना संधी निर्माण झाल्यामुळे ते कदाचित वादात न पडता तर ते एक चांगल्या मार्गाने जाण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. ज्या काही हरकती ज्या काही आल्या असतील समोर किंवा आल्यात ह्याच्यापूर्वी सुद्धा, माझं असं म्हणणं आहे की बऱ्याच हरकती ज्या आल्यात ह्या लोकांना नेमकं काय घडतंय किंवा काय नेमकं येणार आहे हे लोकांना निश्चित न कळल्यामुळे आलेले आहेत. म्हणजे एखादा कोणीतरी जर त्यांना मिसगाईड करून जर त्या हरकती घेत असेल किंवा एक सगळ्यांना एकत्र करून काहीतरी चुकीचं सांगून जर त्या हरकती घेत असेल आणि त्या जर शासनासमोर येत असतील तर त्या कदाचित हरकती नाहीत असं मला म्हणायला लागेल. ते लोकांचं अज्ञान आहे. ते लोकांचं अज्ञान कुठेतरी आपण दूर केलं पाहिजे. ती इथल्या प्रतिनिधींची म्हणा किंवा चांगल्या जे सकारात्मक ह्या गोष्टीशी पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांचं ते कर्तव्य आहे असं मी म्हणेन. थोडासा वेगळा प्रश्न विचारतोय कारण आपण तर वकिली क्षेत्रामध्ये आहात. असं म्हणतात की डॉक्टरकडे आणि वकिलाकडे कधी काही लपू नये, खोटं बोलू नये, कारण ते बोललो तर आपणच त्याच्यामध्ये अडकत जातो, फसत जातो. मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा, येथील राजकारणी जी मंडळी आहेत, मी थोडंसं वेगळं आहे, आपल्या क्षेत्रापेक्षा वेगळं आहे, पण राजकारणी मंडळी म्हणजे आपण असं म्हणू शकतो का दुर्दैवानं कोकणातली जी नेतृत्व आहेत ही कुठल्याही प्रकल्पाला विरोध करणं म्हणजे ते नेतृत्व आपलं सिद्ध करणं असा त्याचा अर्थ घेऊन कुठंतरी या एकूणच राजकारणाची गती, दिशा संपूर्ण आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला इथे राजकारण्यांवर कुठल्याही प्रकारचं असं ब्लेम करायचं नाहीये. पण तरी सुद्धा एक कोकणाचा जर विकास करायचा झाला तर इथल्या माणसाला वर आणणं ही भावना प्रत्येक राजकारणी लोकांनी किंवा इथल्या प्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे, एवढं मी निश्चितच सुचवेन. कारण का जर इथल्या कोकणाचा विकास झाला तर इथले कोकणचे लोक हे निश्चितच राजकारण्यांना किंवा इथल्या प्रतिनिधींना कायमस्वरूपी धरून ठेवतील. त्यांच्या ते विरोधात जाण्याचं कधी ते धजावणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकानं आपली जबाबदारी, जे कोण प्रतिनिधी असतील किंवा लोकांसाठी जे काम करू इच्छुक असतील त्यांनी लोकांना जे काही चांगलं आहे त्यांच्यासाठी जे फायद्याचं आहे आणि परमनंट फायद्याचं आहे, टेम्पररी फायद्याचं आहे असं नाही की परमनंट जे फायद्याचं आहे ते त्यांनी सांगण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न केला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन. मला अजून एक प्रश्न आपल्या क्षेत्राशी संबंधित विचारायचा आहे. एकूणच ह्या संपूर्ण भागामध्ये ज्यावेळी प्रकल्प येत होता
त्यावेळी इकडच्या ज्या जमिनी होत्या ह्या काही परकीय किंवा परप्रांतीय लोकांनी घेतल्यात आणि येथील स्थानिकांची फसवणूक झाली असंही सांगितलं जात होतं. तर आपल्याकडे अशा पद्धतीचे काही गुन्हे आलेत का आपल्यापर्यंत? नाही, आतापर्यंत तरी तसे काही आलेले नाहीयेत. पण जर तशी त्यांची तक्रार असती तर आजपर्यंत त्या लोकांनी म्हणजे इथे पोलीस स्टेशन जवळच आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे त्या त्या भागात ज्या ठिकाणी तर रिफायनरी होती त्या ठिकाणी एक पोलीस स्टेशन आहे, राजापूरला पोलीस स्टेशन आहे, किंवा इतर कुठल्याही ठिकाणी त्या लोकांनी तशी तक्रार देणं अपेक्षित होतं किंवा त्यांनी द्यावी जर अशी त्यांची फसवणूक झाली असेल तर. आतापर्यंत तशी काही तक्रार माझ्यापर्यंत तरी आलेली नाही. फार कमी वेळ कदाचित या सर्व स्थानिक भागातील जनतेसमोर राहिलेलं आहे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन देणार आहे. आपण काय सांगाल शासनाला, नेमका काय आपण निरोप द्याल कोकण नावच्या माध्यमातून, शासनापर्यंत नेमकी काय मागणी कराल? शासनापर्यंत मी अशी मागणी करेन की असे जे म्हणजे हा निश्चित म्हणजे रिफायनरी हा प्रकल्प लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करावा, जेणेकरून आत्ताची जी परिस्थिती आहे ही शासनाला सांगणारी परिस्थिती आहे. म्हणजे एक आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे कोरोनासारखी महामारी बोलकी परिस्थितीच आहे की इथे आलेल्या लोकांना इथे कामच नाहीयेत. जे लोक कामं शोधण्यासाठी किंवा त्यांचं दैनंदिन सुद्धा गरजा भागवणं ज्यांना आता कठीण झालेलं आहे, की जे बाहेर इतक्या मोठ्या महत् प्रयासानं बाहेर लोक आपलं गाव सोडून गेले होते, ते लोक पुन्हा आपल्या गावाकडे आल्यानंतर इथे त्यांना काहीच रोजगाराची संधी जी उपलब्ध नाहीये, ती संधी जर कायमस्वरूपी म्हणजे फक्त ही आत्ताच्याच पिढीला नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना ती संधी कायमस्वरूपी उपलब्ध होण्यासाठी म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा अशी मी शासनाला विनंती करेन. एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला वाढतं समर्थन जे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. अजूनही काही या ठिकाणचे वकील आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर्स आहेत, सीए आहेत, हे उच्च शिक्षित मंडळींच्या ज्या प्रतिक्रिया आहेत नेमका त्यांच्या काय भावना आहेत याही आपण समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट मेस्त्री यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या टीमनं भेट घेतली ती तरुण वकील ॲडव्होकेट सुशांत पवार यांची. ॲडव्होकेट सुशांत पवार यांना प्रस्तुत प्रतिनिधीनं थेट प्रश्न केला की इथल्या स्थानिकांची परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून फसवणूक केली आहे असा आरोप होतोय. नेमकं आपण या आरोपाकडे कसं पाहता आणि याबाबत आपल्याकडे कुठली केस आली आहे का? या प्रश्नावर ॲडव्होकेट सुशांत पवार नेमकं काय म्हणालेत पाहूयात. आम्ही आलो तर राजापूर बार असोसिएशनचे सचिव आहेत सुशांत पवार त्यांच्या घरी. आणि पवार साहेब, आपण थेट मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय कारण मला जाणून घ्यायचं एकूणच या संपूर्ण भागामध्ये फिरत असताना रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे वारे वाहत आहेत. आपणही तरुण आहात, यंग जनरेशन आहात. मी आपल्याशी बोलत असताना मला माहिती भेटली की 10 वर्षापासून आपण मागील एकूणच या वकिली व्यवसायामध्ये आहात. आपण एकूणच ह्या संपूर्ण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे कसं बघताय? खरं तर म्हणजे गेल्या 70 वर्षापासून जो काही कोकणावरती अन्याय झालेला आहे राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या, जे काही कुठलाही प्रोजेक्ट नाही किंवा कुठला प्रकल्प नाही, तरुणांना कायम मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी जे जावं लागते, त्या दृष्टीने ही अतिशय नामी संधी आहे कोकणासाठी. आणि आज जे खरं सांगायचं तर तरुणांना संधी म्हणण्यापेक्षा आज कोकणामध्ये तरुण आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आज कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे जे मुंबई पुण्याकडनं किंवा इतर शहराकडनं जी मंडळी गावी आलेत म्हणून आज गावं भरली आहेत, पण प्रत्यक्षामध्ये 80% गावातली घरं ही आज बंद आहेत. आणि याचं निव्वळ कारण एकच आहे की ते रोजगार. अर्थात त्या अनुषंगाने अनेक गोष्टी येतात, परंतु हा प्रकल्प जर कोकणामध्ये झाला तर स्वाभाविकपणे त्या अनुषंगाने नुसतं कोकण नव्हे, नुसतं राजापूर नव्हे, तर रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यासोबत महाराष्ट्र आणि देश यांच्यासुद्धा विकासामध्ये फार मोठा पायाभूत प्रकल्प हा होणार आहे. तर त्या दृष्टीने अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगने लोकांनी ह्या प्रकल्पाकडे बघितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मला पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहिलं पाहिजे. आता तर खऱ्या अर्थानं वकील साहेब 80% म्हणजे यापूर्वी 80% विरोध होता आणि आता कुठेतरी 80% समर्थन पाहायला भेटतं. असंच मी काही वेळापूर्वी आपले बार असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट सुतार साहेब त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्याकडनंही समोर आलं. मला आपल्याला प्रश्न विचारायचा, ह्या विरोधातून समर्थनाकडे जाण्याचा जो प्रवास आहे या प्रवासाकडे आपण नेमकं कसं बघताय? एक म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे म्हणा किंवा एक बोलीचालीत आपण म्हणतो बघा की अरे गोप्या मेला रे, पण गोप्या मेला म्हणजे कोण गोप्या मेला, म्हणजे शेख एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला कोण गोप्या मेला कोण विचारत नाही. कारण हा जो विरोधाचा जो विषय आहे की नाही, कोणीही अभ्यासपूर्वक ह्याच्यामध्ये विचार न करता, व्यवस्थित माहिती न घेता आमचा विरोध आहे. तर मी जर त्या काळातला विरोधाची एक पार्श्वभूमी बघितला तर आम्हाला हा प्रकल्प नको, बस ह्या पिढी तो प्रकल्प का नको, ह्या अनुषंगाने किती लोकांनी आपली बाजू मांडली. आणि प्रकल्प पाहिजे,
म्हणून कित्येक लोकांनी त्याचा अभ्यास केला. आम्ही थोडाफार आमच्या पद्धतीने अभ्यास केला, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर ही जी जिज्ञासा आहे ही थोडीशी कसं आहे, कमी शिक्षण किंवा अज्ञानामुळे लोकांमध्ये आहे. आणि लोकांना भडकवण्याची किंवा त्या पद्धतीने लोकांना अज्ञानात ठेवून चुकीच्या पद्धतीने काहीतरी बोलायला लावायची जी मानसिकता गावामध्ये आहे ती सुरुवातीला होती. पण नंतर शेवटी कसं आहे, हा शेवटी जो प्रश्न आहे, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी पोटाची ही भूक ही विरोध करून कधी मिटत नाही. आणि ज्यावेळी स्वतःच्या पोटावरती किंवा स्वतःच्या कुटुंबावरती जेव्हा अशी परिस्थिती येते की आता मी काय करू, त्यावेळी आपल्याला समर्थन दिल्याशिवाय म्हणजे भाग पडतं आपण समर्थन देण्यासाठी. एखादा जर अशा पद्धतीचा प्रकल्प या भागात येत असेल तर येथील जनतेनं देखील तितकाच विचार करणं हे देखील गरजेचं आहे. मी आपल्याकडे अगदी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की एकूणच या प्रकल्पामुळे येथील तरुण असतील, महिला असतील, त्याचप्रमाणे येथील शिक्षण सुविधा असेल, आरोग्य सुविधा असेल, या सुविधांमध्ये नेमकं कशा पद्धतीनं सकारात्मक बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल? नक्कीच सकारात्मक म्हणजे फार मोठा बदल ह्या प्रकल्पामुळे होऊ शकतो. कारण कसं आहे, मी माझं शालेय शिक्षण सर्व इथेच झालेलं आहे आणि अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत जे माझ्याबरोबरचे मित्र होते, आज जवळपास पैकी 80 ते 90% मित्र हे आज मुंबई, पुणे किंवा फॉरेन कंट्रीज किंवा इतर ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर जो चांगल्या पद्धतीने शिकलाय, जो इथे समाजामध्ये विकास करू शकतो किंवा मानसिक बदल घडवू शकतो, हाच समाज मुळात इथून मायग्रेट झालाय. मग समाजाची मानसिकता उंचावण्यासाठी सुशिक्षित किंवा शिकलेला माणूस जर पाहिजे असेल तर असा प्रकल्प पाहिजे. आता मी वकील आहे प्रोफेशनने म्हणून मी आज इथे राहिलो, इथे प्रॅक्टिस करतो. पण जो इंजिनियर झालाय किंवा जो चांगला डॉक्टर झालाय किंवा ज्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये जो माणूस आहे त्याने काय करायचं? तो इथे थांबू शकत नाही ना. ज्याची शेती आहे आणि ज्याचा शेतीवरती उदरनिर्वाह होतोय तो एक वेळ थांबेल, पण ज्याचा उदरनिर्वाह इथे होत नाही अशी माणसं की बाहेरच निघून जाणार. त्यामुळे इथे प्रकल्प होणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रकल्पामुळे काय फरक पडणार आहे, तर स्वाभाविकपणे आज मी वकील झालोय, आता समजा एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल की मला इंजिनियर व्हायचं आहे, तर स्वाभाविकपणे ते एखादं इंजिनिअरिंग कॉलेज होईल, एखादे मेडिकल कॉलेज होईल. प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेक शैक्षणिक सुविधा येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ज्यांची आर्थिक क्षमता आहे अशीच लोक फक्त शिक्षणासाठी बाहेर निघून जात आहेत किंवा ज्यांची बौद्धिक क्षमता आहे त्यांना कोणीतरी सपोर्ट करतो ते बाहेर निघून जात आहेत. आज माझ्या इथल्या स्थानिक माणसाला शिक्षण घ्यायचं आणि त्याची जर आर्थिक परिस्थिती नसेल तर त्यांनी शिक्षण कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं? म्हणजे माझी आर्थिक क्षमता नाही म्हणून माझ्या संपूर्ण करिअरवरती अन्याय हा का करून घ्यायचा? हा यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि जर प्रोजेक्ट आला तर त्या अनुषंगाने ज्या डेव्हलपमेंट्स होतील त्यामध्ये गरीबातला गरीब मुलगा सुद्धा उच्च तंत्रज्ञान शिकून ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा अख्ख्या जगामध्ये कुठे जाऊन नोकरी करू शकतो. आणि ती संधी शासन किंवा हे जे कोण विरोधक आहे ते इथल्या स्थानिक तरुणाकडून का हिरावून घेत आहेत? त्यांनी केलंय का एखादं प्रोजेक्ट किंवा एखादं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज की एखादं लॉ कॉलेज राजापूरसाठी केलंय का? राजापूर हा भारतामधला सगळ्यात पूर्वी 1 नंबरचा मतदारसंघ होता हे आता दुर्दैवाने म्हणायला लागतं. राजापूरची बाजारपेठ ही त्यावेळीची प्रसिद्ध बाजारपेठ होती हे आज म्हणावं लागतं. कारण थोडीशी राजकीय उदासीनता सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकतो की राजापूरमध्ये एखादा प्रकल्प यावा आणि ते स्थानिकांना रोजगार मिळावा आणि त्यातून काहीतरी वेगळं डेव्हलपमेंट व्हावं असं कुणालाच वाटत नाही. म्हणजे ही शोकांतिका म्हणायची की काय म्हणायचं की हे आमचं दुर्दैव आहे. पवार साहेब, आपण इतक्या तडफेनं बोलताय की फक्त आपण बोलावं आणि आम्ही सर्वांनी ते ऐकत राहावं, म्हणजे दर्शकांनाही तेच वाटत असेल, दर्शकांनी ते ऐकत राहावं अशा पद्धतीनं तडफेनं आपण बोलताय. खरंच हे आपल्या कोकणाचं म्हणा खरंच दुर्दैव आहे का? म्हणजे जे प्रकल्प येतात त्यांना आपण विरोध करतो. आपल्यालाही असं वाटतं का एकूणच कोकणातली जी काही नेतृत्व उभारलेत, उदयाला आलेत, हे सर्व नेतृत्व कुठं ना कुठंतरी प्रकल्पांना विरोध करण्याच्याच मानसिकतेतनं उदयाला आलेत असं आपण म्हणू शकतो का? कारण अगदी आपल्या सिंधुदुर्गातला सिवळचा प्रकल्प असेल किंवा आताचा हा नाणार प्रकल्प असेल एकूणच, किंवा आताचा हा रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प असेल, तर आपण नेमकं ह्या संपूर्ण नेतृत्वाकडे कशा पद्धतीनं पाहताय? खरं तर सर्व नेतृत्वांना एक माझी विनंती राहील की ज्यावेळी आपण एखादा आपला नेता किंवा आपला एखादा पुढारी, आपला एखादा अध्यक्ष जेव्हा म्होरक्या निवडतो तर त्याचं निवडण्याचं बेसिक जे रिझन असतं ना की आम्ही सांगू तेच तू कर हे नसतं, तर तू आम्हाला मार्गदर्शन कर. म्हणजे थोडक्यात हे जे नेते मंडळी आहेत हे म्हणजे एक स्वाभाविकपणे म्हटलं जातं जशी राजा तशी प्रजा, तर राजा प्रगल्भ असेल तर प्रजा प्रगल्भ होईल. त्यामुळे ह्या राजांनी ह्या नेत्यांनी
एक कोकणाकडे विकासात्मक दृष्टीने पाहावं आणि जर कोणाचं अज्ञान असेल प्रकल्पाबद्दल, कोणाचा विरोध असेल तर तो कसा दूर करता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. म्हणजे 4 जण म्हणतात माझा विरोध आहे म्हणून त्यांच्याबरोबर मी गेलो, हे असं करणं हे एका प्रतिभावान किंवा एका नेत्याला शोभत नाही. तर त्यांनी नाण्याची दोन्ही बाजूचा अभ्यास करून त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचं गरज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट जो असतो की नाही, ह्या माध्यमातून नुकसान आणि फायदा ह्या दोन्ही बाजू त्याला असतात. पण शेवटी ज्यावेळी अख्ख्या प्रदेशाचा विकासाचा विषय असतो त्यावेळी आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, पूर्वी माणूस जंगलात राहत होता, आता माणूस घर बांधायला लागला. म्हणजे आपण असं म्हणायचं का की झाडं तोडू नको रे बाबा, तू घरात नाही राहिलास तरी चालेल. हा थोडक्यात तसा विषय आहे की 4 लोकांना ह्याच्यामुळे त्रास होणार आहे. स्वाभाविकपणे शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं पॅकेज किंवा त्यांच्यासाठी नुकसान भरपाई काहीतरी वेगळी द्यावी. पण संपूर्ण कोकणातल्या तरुणांच्या भवितव्यावरती तुम्ही पाणी ओतू नये एवढी मी त्यांना विनंती करतो. सुशांतजी, मला एक प्रश्न आपल्याला खरंच विचारावासा वाटतो, कारण आपण स्वतः ॲडव्होकेट आहात, या भागामध्ये आपलं नाव आहे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे एकूणच ह्या भागातील राजापूर त्याचप्रमाणे रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पासाठी जो भाग जातोय त्या भागातील जी काही गावं आहेत, या गावातील गुन्ह्यांचं किंवा वादाचं स्वरूप नेमकं काय आहे. आणि दुसरा प्रश्न त्याला लागून मला आपल्याला असं विचारायचं आहे की एकूणच परप्रांतीय या ठिकाणी आलेत आणि त्यांनी येथील स्थानिक लोकांची फसवणूक केली असंही सांगितलं जातं. तर अशा पद्धतीचे काही गुन्हे आपल्यापर्यंत नोंद झालेत किंवा आपल्यापर्यंत सोडवण्यासाठी आलेत का ते आजपर्यंत कोर्टात? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की गुन्हेगारी तर स्वाभाविक गोष्ट आहे. एक म्हण आहे आपली मराठीमध्ये की रिकामं डोकं सैतानाचं घर. मला रोजगार नसेल तर मी काहीतरी उचापती करत राहणार. आणि स्वाभाविकपणे ज्यावेळी रोजगार निर्माण होईल त्यावेळी गुन्ह्यांचं प्रमाण स्वाभाविकपणे कमी होणार. कारण बघा, दिवसभर आपण कामामध्ये ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये इतर विषय नसतात, आपलं काम आणि कामच असतं. पण मला काहीच काम नसेल तर मग मी गावाच्या उठाडेवी, इकडे पिचक्या डाग, तिकडे पिचक्या, हे करत असतो. आणि तसं म्हणालात ना तर कोकणामध्ये गुन्ह्याचं प्रमाण तुलनेने फार कमी आहे. म्हणजे लोक असं म्हणजे कोयते घेऊन कुऱ्हाडी घेऊन कोणाच्या पाठी फिरत नाहीत. आणि दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो की एक कोकणामधली परिस्थिती अशी, म्हणजे तुमचा तो दुसरा प्रश्न आहे की फसवणूक झाली का किंवा कशी, तर इथे कोकणामध्ये कसं आहे की वाद झाल्यानंतर लोक असं नाही म्हणत की मी तुझ्या कानाखाली मरेन किंवा कोयता घेऊन येईन, मी तुला कोर्टात खेचीन. लक्षात घ्या. आणि कोर्टात खेचीन. मग जर इथे फसवणूक झाली असेल जर खरंच कोणाची, तर आजपर्यंत कित्येक केसी कोर्टमध्ये आल्या असत्या. पण तसं कुठेही निदर्शनास येत नाहीये किंवा अशी तक्रार आजपर्यंत माझ्याकडे सुद्धा आलेली नाहीये. याचा अर्थ फसवणूक झाली की नाही की ही नुसती अफवा आहे, ह्याचाही सुद्धा आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अशी कोणतीही फसवणूक झाली असती तर लोकांनी केव्हाच याबाबत आपल्या तक्रारी दिल्या असत्या. पुन्हा ह्या प्रकल्पाविषयीचं समर्थन व्यक्त करत असताना ॲडव्होकेट पवार यांनी आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी असंही सांगितलंय की एकूणच कुठंतरी 2-4 जे काही जण आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, परंतु त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी देखील शासनानं घेतली आहे. त्यामुळे शासनानं आता विरोधाच्या मागे जास्त न लागता समर्थनाची जी काही भूमिका आहे, आम्हा सर्वांची ही भूमिकाही शासनानं विचारात घ्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. अजूनही या भागातील काही डॉक्टर्स आहेत, त्याचप्रमाणे CA आहेत. तर या सर्वांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. या भागातील मजूर व्यावसायिक जो आहे, मजूर आहे, व्यावसायिक आहे, यांच्याही प्रतिक्रिया आपण समजून घेतल्यात. त्याचप्रमाणे या उच्च शिक्षितांच्या ज्या भूमिका आहेत त्या देखील समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट सुशांत पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या टीमनं भेट घेतली ती राजापूर तालुक्यातले अजून एक प्रथितयश वकील ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांची. ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांना यापूर्वी रिफायनरीतला जरी कुणी उच्चारला तरी त्याकडे वेगळ्या भूमिकेनं पाहायला जायचं. पण आता मात्र त्याच प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय. याकडे आपण नेमकं कसं पाहता, यासारखे अनेक प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांनी नेमक्या कोणत्या शब्दात उत्तरे दिली आहेत पाहूयात. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेत असताना या प्रकल्पाला नेमकं समर्थन काय मिळत आहे आणि एकूणच या समर्थनाच्या संदर्भामध्ये येथील सुशिक्षित जो उच्चभ्रू वर्ग आहे या सर्व वर्गाचं नेमकं काय मत आहे हे आपण समजून घेतो. मी आलोय ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांच्याकडे. प्रशांतजी नमस्कार. सर्वप्रथम मी खरंच स्वागत करतो आपलं. आजपर्यंत एकूणच रिफायनरीमधला जरी कुणी शब्द उच्चारला तरी त्याच्याबाबतचं एक वातावरण वेगळं होतं, पण आता कुठेतरी समर्थनाचे वारे मोठ्या संख्येनं वाहू लागले. एकूणच आपण या समर्थनाच्या भूमिकेकडे कसं पाहताय? खरं तर मी प्रथमपासूनच रिफायनरी किंवा असे उद्योग आमच्या भागामध्ये यावेत या दृष्टिकोनाचा मी सुरुवातीपासूनच होतो आणि आजही आहे.
केवळ विरोध करून कुठल्याही गोष्टीला फायदा नसतो, तर त्या गोष्टीकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे. म्हणजे आता मी गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये वकिली करतोय, तर मी बघतोय की आमच्याकडच्या भागामध्ये कुठलाच प्रकल्प यावा या दृष्टीने प्रयत्न झालेले नाही, तर आलेल्या प्रकल्पाला विरोध कसा करावा हे प्रयत्न झालेले आहेत. ते कुठेतरी मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. उदाहरणार्थ हा रिफायनरी सारखा एखादा प्रोजेक्ट आमच्या इथे आला, तर आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार तुम्ही केलात, म्हणजे वकिली हा क्षेत्र किंवा कुठलाही व्यावसायिक जरी बघितले, CA असतील, डॉक्टर्स असतील, प्रोफेशनल्स ज्यांना म्हणतो, त्यांच्या दृष्टीने जरी विचार करायचा झाला तर त्यांनाही अनेक वेगवेगळ्या संधी प्रगतीसाठीच्या उपलब्ध राहणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा रोजगार हा फक्त त्या कंपनीतच मिळणारे अशातला भाग नाही. कोणताही उद्योग असून दे, तो आला तर त्याला जोडून अनेक वेगवेगळ्या संधी आपल्याला या माध्यमातून निर्माण होत असतात. आणि त्याच्याकडे बघण्याचा जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल ना, तर ते आपण संधी साधू शकतो. केवळ विरोध, म्हणजे मी आज बघतोय की गेले 20 वर्ष आमच्या इथले लोक विरोध करतायत आणि प्रगती मात्र बाहेरच्या भागातल्या लोकांची होते. आमच्या इथला तरुण 5,000च्या पगारावरती मुंबईत जाऊन काम करतोय की त्याला तेच इथे आज त्याचे स्वतःचे व्यवसाय करून तो उत्पन्न कमवू शकतो. आपण वकील साहेब, आपण इतक्या आत्मीयतेने आणि तडप्यानं बोलताय, निश्चितच आपल्याला हे वाटतं की या ठिकाणी कुठला तरी, म्हणजे अर्थातच हा रत्नागिरी रिफायनरीचा प्रकल्प या ठिकाणी व्हावा. मला ह्याच अनुषंगानं आपल्याला विचारायचं आहे, आजपर्यंतच्या ह्या संपूर्ण भागामध्ये फिरत असताना मलाही काही गोष्टी समोर आल्यात. मला आपल्याला थेट विचारायचं आहे की ह्या संपूर्ण भागामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे ते नेमकं कशा पद्धतीचं आहे, गुन्ह्यांचं स्वरूप नेमकं कसं आहे? बघा, मुख्यत्वे करून आमच्या भागामध्ये गुन्हे किंवा वाद आपण म्हणूया, गुन्ह्यांपेक्षा वाद त्याला जास्त म्हणू, हे प्राकर्षाने जमिनीशी रिलेटेड जास्त असतात. आणि त्यातून मग मारामारी म्हणा किंवा असे फौजदारी स्वरूपाचे आपण म्हणू शकतो गुन्हे घडतात. पण परत याचा कुठेतरी रिलेशन आपण याही मुद्द्याकडे जोडू शकतो की मला असलेला पुरेसा रोजगार, उपजीविका, व्यवसाय किंवा विकास यासाठीचा असलेला सक्षम पर्याय जर माझ्या इथे जर निर्माण झाला, तर काही अंशी हे मुद्दे सुद्धा कमी होण्याला मदत होऊ शकते. याचं कारण असं आहे की जर का मला उत्तम रोजगार आहे, व्यवसायाची संधी आहे, प्रगतीची चांगली संधी असेल, तर मी स्वाभाविक माझी प्रतिक्रिया काय होते की मी अशा वादात किंवा गुन्ह्यात न स्वतःला गुंतवण्याची भावना माझी तयार होते आणि मी एका चांगल्या दिशेने वाटचाल करू शकतो. म्हणजे काही जण ह्याला थट्टेचा विषय म्हणतील, परंतु जर आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघितलं तर या वाद किंवा गुन्हे कमी होण्यासाठी सुद्धा याला मदत होईल. कारण जर संपन्नता आली तर वाद आपोआप मिटण्याकडे माणसांची नैसर्गिक प्रवृत्ती असं मला वाटतं. अगदी जी मानवी नैसर्गिक प्रवृत्ती आहे तीही देखील आपण सांगितलात. सर, एकूणच जर रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प आपल्या भागात होतोय, त्यामुळे येथील महिलांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडू शकतो, येथील तरुणांना कशा पद्धतीनं संधी भेटू शकते, इथला मजूर आहे, इथला वाहन चालक आहे, या सगळ्यांच्या बाबत नेमका कशा पद्धतीनं विकास होऊ शकतो, एकूणच त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो असं आपल्याला वाटतं? बघा की म्हणजे रिफायनरी हा एकच आपण कंपनी असं धरून जाऊया नको, तर तो एक उद्योग समूह येणार आहे असं आपण बघूया. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे स्किल्ड कामगार असतील, अनस्किल्ड असतील, प्रोफेशनल्स असतील, संशोधन क्षेत्रात काम करणारे असतील, इथपासनं ते अगदी तळागाळात म्हणजे लेबर वर्क करणाऱ्यांपर्यंत तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. आजकाल जर तुम्ही बघितलं कुठल्याही कॉर्पोरेट इंडस्ट्रीज किंवा वेगवेगळे बिझनेस हाऊसेस बघितले, तर त्याच्यामध्ये महिला किंवा मुलं यांच्या सक्षमीकरणासाठीचे विशेष कार्यक्रम प्रकर्षाने राबवले जातात की ज्या ह्याच्यापासून आमचा भाग आजपर्यंत वंचित राहिला आहे. म्हणजे CSR असेल किंवा वेगवेगळ्या म्हणजे मुलांसाठीच्या स्कॉलरशिप्स असतील, महिला सक्षमीकरणासाठीच्या स्कॉलरशिप असतील. आज आमच्या भागातल्या महिला ज्या केवळ शेतमजुरी किंवा हा प्रामुख्याने उपजीविकेचं त्यांचं साधन आहे, आज त्यांचं स्वतःचं दुकानं, व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीचे सुरू, त्यांच्याकडे ज्या कलागुण आहेत त्यांना मोठ्या प्रमाणे वाव ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगाने, म्हणजे मेस असेल, म्हणजे हॉटेल व्यवसाय असेल, मेस असतील, या प्रकारच्या याच्यामध्ये करू शकतील. टुरिझममध्ये आज आमच्याकडच्या महिला खूप चांगलं काम करत आहेत. म्हणजे ॲग्रो टुरिझम जो आपल्याकडचा विषय आहे, त्याला शेवटी पर्यटक कुठून तरी यायला हवेत ना. जर ते मोठ्या प्रमाणावर इतक्या म्हणजे 2-4 हजार कर्मचारी असलेला एक हब आमच्या इथे निर्माण झाला,
तर ते पर्यटक आमच्या इथल्या ह्या गृहिणी किंवा जे ॲग्रो टुरिझममधले आहेत त्यांना मिळणार आहे, की त्यांना अल्टिमेटली त्याचा फायदा होणारच आहे ना. तुम्ही वकील साहेब, आपण अगदी सविस्तर माहिती या संपूर्ण बाबत देत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल जो आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनामधील जो बदल आहे हा निश्चित घडणार आहे आणि तो विकसित होणार आहे. अगदी माझा शेवटचा प्रश्न आपल्याला आहे. मी अगदी थोड्या वेळापूर्वी ॲडव्होकेट सुतारे यांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनाही तो प्रश्न विचारलेला. विरोधाचं जे काही चित्र होतं हे आता समर्थनाकडे वळताना दिसतंय. समर्थनाचे जोरदार वारे संपूर्ण या राजापूर भागामध्ये फिरत असताना कानी पडत आहेत. आपण नेमकं कसं बघताय? खरंच हा प्रकल्प सर्वांना तारणार आहे हे यापूर्वी आपण सांगितलं. विरोधकांना नेमकं काय सांगू शकाल या निमित्तानं? म्हणजे प्रामाणिकपणे मला असं वाटतं की प्रकल्पाला विरोध होता असं जो आहे तो केवळ पेपरवरचा विरोध असं माझं प्रामाणिक मत आहे. किंवा जो काही विरोधाचा सूर किंवा आवाज उठला तर तो गैरसमजातनं जास्त आहे, की लोकांपर्यंत प्रकल्प काय, त्या प्रकल्पाचे फायदे काय आहेत. शेवटी कसं आहे की कुठल्याही गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक किंवा काही फायदे काही तोटे असतातच. आपण सारासर विचार करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीत मी विरोधाच्याच मानसिकतेत राहिलो तर माझी प्रगती होणार नाही. आपल्या कोकणातला विचार करा तुम्ही. मुंबई हे कोकण आहे, रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्ही आज बघा की इंडस्ट्री पण आहेत, टुरिझम पण आहेत, शेती पण आहेत, फळबागा पण आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे जो विरोध झाला तो प्रामुख्याने लोकांची दिशाभूल करून झालेला विरोध आहे असं माझं मत आहे. की आणि जेव्हा लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचायला लागल्या की उद्योग काय येणार आहे, त्याच्यातनं काय धोके असू शकतात, त्याच्यावर काय उपाय केले जाऊ शकतात आणि संधी काय, ही जेव्हा लोकांपर्यंत बाब पोचवली जाईल तोपर्यंत तेव्हा लोकच आपोआप ह्याला स्वागताला तयार होतील असं मला वाटतं. तेव्हा मला असं वाटतं की आमच्यासारखे किंवा कोणी जे लोक समाजामध्ये विचार करू शकतात त्यांनी भावनिक मुद्द्यांवरती लोकांना न सांगता वस्तुस्थिती पटवून देण्याचा विचार करावा. त्याने नक्कीच म्हणजे शेवटी सगळ्यांचंच भलं होणार आहे ना. भावनिक मुद्देच प्रामुख्याने या संपूर्ण विषयामध्ये पुढे येताना दिसले. कारण आम्ही देखील बऱ्याच या गावातील काही नागरिकांशी बोललो त्यावेळी अगदी नारळावरती हात ठेवण्यापासून बहिष्कार टाकण्यापर्यंतची देखील या भागामध्ये काही भागामध्ये प्रवृत्ती जी आहे ती समोर आलेली. एकूणच या कॅमेऱ्यासमोरही त्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया आहेत ते व्यक्त केल्यात. शासनाला नेमकं काय सांगाल सर या निमित्त? शासनाकडे मला असं सांगावंसं वाटेल की कोकण स्पेशली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे शासनांचं झालेलं गेल्या कित्येक वर्षांचं दुर्लक्ष दूर करण्याची नामी संधी शासनाला आहे. आत्तापर्यंत एकही मोठा उद्योग समूह आमच्या ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आलेला नाही, येऊ शकलेला नाही आणि त्याला बऱ्याचदा ह्या भावनिक विरोध हे त्याचं कारण आहे. तर ही कुठेतरी मानसिकता जगाची आमच्या कोकणाकडे बघण्याची दृष्टिकोनही बदलावा. आज आमची भूमिका चित्र असं होऊ शकतं की कोकणात म्हणजे कुठल्याही कंपनीच नव्हे, व्यवसाय जरी करायचा म्हटला तरी बाहेरचं जग आमच्याकडे म्हणजे ही लोक विरोध करणारी लोक आहेत अशा दृष्टीने बघतायत. तर ती कुठे बदलण्यासाठी शासन स्तरावरती याच्यावर प्रयत्न होणं गरजेचं आहे, जेणेकरून शासन म्हणजे जे काही आपल्याला वचनं देतं, आश्वासनं देतं ते पूर्ण करण्याची नामी संधी या उद्योग समूहाच्या दृष्टीने आहे, RRPM आहे, रिफायनरीच्या दृष्टीने आहे. तर ती साधावं शासनाने असं माझं सांगणं आहे विनम्र शासनाला. आणि माझी अपेक्षा आहे की शासन जनतेच्या विकासाचा जेव्हा विचार करते तेव्हा हा प्रकल्पाचा विचार सकारात्मक नक्कीच करेल अशी मला खात्री आहे. निश्चितच ॲडव्होकेट साहेब, एकूणच त्यांनी जी काही सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या प्रतिक्रियेवरनं मात्र शासनानं कुठंतरी आता आजपर्यंतचा कोकणाकडे झालेला दुर्लक्षचा जो काही बॅकलॉग आहे हा भरून काढण्यासाठी का होईना रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला कुठंतरी आता परवानगी देणं आणि या भागात हा प्रकल्प सुरू करणं हेच मात्र त्यांच्या हातात असावं अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर मी जाणार आहे एकूणच पुढील एक आमचे सहकारी आहेत आणि या भागातील एक प्रतिथयश ॲडव्होकेट आहेत कावतकर साहेब, ॲडव्होकेट कावतकर यांच्याकडे आपण जाणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांचं नेमकं काय मत आहे तेही आपण समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कोकण नावच्या टीमनं भेट घेतली ते ॲडव्होकेट यशवंत कावतकर यांची. ॲडव्होकेट यशवंत कावतकर यांनी नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपणच पहा. आम्ही आलोत राजापूर तालुक्यातील अजून एक प्रतिथयश वकील आहेत ॲडव्होकेट यशवंत कावतकर यांच्या ऑफिसमध्ये.
कामतकर साहेब, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतोय या चर्चेमध्ये. मी आपल्या निवासस्थानापर्यंत थेट आलोय कारण मला जाणून घ्यायचं आहे नेमकं रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत येथील मी सर्वसामान्य जनतेला भेटलो. एकूणच ह्या भागातील महिला असतील, मजूर असतील, या प्रत्येकापर्यंत मी पोहोचलोय, समजून घेतलं आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. पण त्याचबरोबर तळागाळातील ह्या जनतेबरोबर ह्या एकूणच समाज घटकामधील महत्वाचं स्थान असलेलं म्हणजे आपण वकील आहात, आपल्यापर्यंत येणं तितकंच गरजेचं होतं. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे आपण नेमकं कसं बघताय? आता रत्नागिरी रिफायनरी ज्या ठिकाणी साधारणपणे येऊ घातलेली आहे, म्हणजे हा जो परिसर आहे ते 14 गावांमधला, म्हणजे उपळे घ्या, तारळ घ्या किंवा चौके घ्या किंवा विलिये घ्या, हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये जर जाण्याचा योग आला किंवा कोणी बघितलं किंवा आम्ही आज नेहमी जातो येतो, तर ते संपूर्ण ती जागा जी आहे ती कातळपड स्वरूपाची आहे. त्या जागेवरती अगदी गवत सुद्धा उगवत नाही. म्हणजे जागा या दोन प्रकारच्या असतात, लागवडी योग्य जागा आणि पड जागा. तर या ठिकाणी हा जो प्रकल्प, या 14-13 हजार एकर जागा जी संपादित केली जाणार आहे शासनाकडून, तर ती जी जागा आहे ती बहुसंख्याक जागा जी आहे ही कातळपड स्वरूपाची आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पीक घेण्यास अशी नापीक असणारी अशी ती जागा आहे. एकूणच नापीक, आम्ही या भागात फिरत असताना त्या गोष्टी काही समोर आल्यात. पण ह्या भागातली काही घरं देखील उद्ध्वस्त होणार आहेत किंवा प्रकल्पामध्ये जाणार आहेत असंही सांगितलं जात होतं. नेमकं त्यात काय तथ्य आहे? आपण त्याबाबत काय माहिती देऊ शकतो? आता एकंदर जर तुम्ही त्या परिसरामध्ये गेलात तर 90% जास्त जागा ही पड स्वरूपाची आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वस्ती ही त्या ठिकाणी नाही. म्हणजे बहुतांशी जागा जर पड स्वरूपाची असेल तर त्याच्यातून त्या लोकांना उद्या सकाळी समजा ती जागा संपादित केली गेली तर त्याच्यातून चांगल्या मोबदला जर त्या लोकांना मिळाला तर तेथील परिसरातील लोकांचा जर फायदाच होणार आहे. आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी पैसे घेऊन वेगळ्या प्रकारचा कुठला तरी व्यवसाय म्हणा किंवा वेगळ्या ठिकाणी जागा घेऊन वेगळ्या प्रकारची शेती आणि त्याच्यातून उत्पन्न घेण्याची नामी संधी ही या ठिकाणी या लोकांना आलेली आहे असं मला वाटतं. नामी संधी ह्या माध्यमातून आले असंही आपण सांगताय. सर, मला अजून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. एकूणच ह्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे येथील लोकांच्या म्हणजे येथील जे जनजीवन आहे यांच्यामध्ये कशा पद्धतीने, राहणीमानामध्ये कशा पद्धतीने बदल होईल, येथील महिलांना कसा रोजगार भेटेल, येथील स्थानिक मजूर असतील, येथील तरुण असतील जे आज मुंबई पुणे शहराच्या ठिकाणी गेलेले आहेत, या सर्वांना रोजगाराच्या संध्या ज्या आहेत या कशा पद्धतीने मिळतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या? आता तुम्ही जर कोकणातील एकंदर अर्थव्यवस्था बघितली तर कोकणामधील बहुसंख्याक लोक ही मुंबई आणि पुणे या ठिकाणी आपल्या मायग्रेट झालेली आहेत. कारण कोकणामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार हा स्थानिक तरुणांना या ठिकाणी उपलब्ध नाही. आता जर या ठिकाणी रिफायनरीसारखा इंडस्ट्री जर या ठिकाणी आली, हा प्रकल्प आला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथून जो तरुण जो रोजगारासाठी इथून मुंबईमध्ये पुण्यामध्ये जो जातोय तर तो युवकांचा जो लोंढा आहे तो युवकांचा लोंढा या ठिकाणी थांबला जाऊ शकतो. या ठिकाणी चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी फिटर म्हणा किंवा आपला ITI झालेला एखादा युवक असेल किंवा इंजिनियर झालेला एखादी तरुणी असेल तर त्या दोघांनाही या ठिकाणी चांगला रोजगार हा या परिसरामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आज जर तुम्ही या ठिकाणी बघितलात तर कोविड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईमधले बरेच मुलं ही या ठिकाणी आलेली आहेत कारण मुंबईमधल्या त्यांचा रोजगार जो आहे, त्यांची नोकरी जी आहे ती नोकरी तिथून सुटलेली आहे आणि त्यांना रोजगाराचा दुसरा कुठलीही संधी ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुलं, अनेक कुटुंब ही या ठिकाणी कोकणामध्ये या परिसरात परतलेली आहे. असं एक सांगितलं जात होतं ॲडव्होकेट साहेब की एकूणच या प्रकल्पामध्ये परकीय म्हणजे परप्रांतीय जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, येथील स्थानिकांची फसवणूक केली. अशा पद्धतीचे फसवणुकीचे काही गुन्हे किंवा दावे आपल्यापर्यंत आलेत का आजपर्यंत? आता माझं म्हणणं काय आहे की नेहमी या मुद्द्यावरती वेगवेगळ्या आपल्या विधानसभेमध्ये म्हणा किंवा विधान परिषदेमध्ये म्हणा की वेगवेगळ्या लोकांची नावं वाचली गेली की या लोकांनी या ठिकाणी आपल्या या शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आता या बाबतीमध्ये जे काय लोकांनी काय केलेलं असेल म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये गुन्हे घडलेले असतील तर त्याबाबतची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने जो कोण माणूस असेल त्याला शासन होणं हे निश्चितच अपेक्षित आहे. परंतु
त्या लोकांनी समजा 500,000 एकर काय ह्या ठिकाणची जागा विकत घेतली असेल तर त्यामुळे इथे जी काय येणारा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याऐवजी ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जागा या कवडीमोल भावामध्ये विकल्या गेलेल्या असतील त्या शेतकऱ्यांना शासनाने वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये पॅकेज जाहीर करून त्यांना देखील त्याच्यातला काही शेअर देऊन त्यांना हे करणं झालं. मला माझा प्रश्न आपल्याला असा आहे की हे शासन स्तरावरती होईलही, परंतु आपण या राजापूर तालुक्यातील एक प्रतितयश ॲडव्होकेट आहात, आपल्यापर्यंत अशा पद्धतीचे काही फसवणूक झाल्याचे गुन्हे आपल्यापर्यंत काही आलेत का? नाही, फसवणूक झाल्याबाबतचे गुन्हे आमच्यापर्यंत कुठलेही या ठिकाणी आजपर्यंत आलेले नाही. ॲडव्होकेट साहेब, मला शेवटचा प्रश्न आपल्यापर्यंत घेऊन यायचा. आपण आता खरंच अत्यंत महत्त्वाची माहिती दिलात की ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं की या भागामध्ये फसवणूक झाली आहे कित्येक शेतकऱ्यांची, परंतु त्या शेतकऱ्यांकडनं हा प्रकल्प रद्द होण्याची अधिसूचना आली त्यानंतर आजपर्यंत एकही तक्रार म्हणजे आपल्यापर्यंत, म्हणजे आपण या भागातले प्रतिनिधी वकील आहात, आपल्यापर्यंत तरी आलेली नाही. अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलात. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, शासनाकडे आपण आता शासनापर्यंत केंद्र शासनाने राज्य शासनालाही सांगितलं की लवकरात लवकर आपली जी काही भूमिका आहे ती केंद्र सरकारला कळवा. फार कमी वेळ हातात आहे, काय राज्य शासनाला आपण नेमकं सजेशन कराल किंवा काय मागणी कराल शासनाकडे? आता हा जो प्रकल्प या ठिकाणी येऊ घातलेला होता या संदर्भामध्ये जे नोटिफिकेशन पहिल्यांदा शासन स्तरावरनं झालेलं होतं ते नोटिफिकेशन त्याचं डिनोटिफिकेशन करून या ठिकाणची जी जमीन अधिग्रहणाची जी काय प्रोसेस आहे ती शासनाने कार्यान्वित करावी एवढी माझी शासनाला या अनुषंगाने विनंती आहे. एकूणच या प्रकल्पाबाबत जे काही मतं आहेत या भागातली, आता खरंच वाटायला लागलंय की सकारात्मक विचार मात्र ह्या भागातील प्रत्येक अगदी मजुरापासून वरिष्ठ म्हणजे उच्च शिक्षितांपर्यंत प्रत्येक व्यक्ती करायला लागलाय. त्यामुळे खरंच मला सांगत असताना तितकंच वाटतंय की एकूणच समर्थनाचे जे वारे वाहायला लागले त्या वाऱ्याने मात्र आता मोठी गती घेतली आणि हे वारे मात्र आता शासन दरबारी जाऊन थांबलेले आहेत. या वाऱ्यांना खऱ्या अर्थानं थांबवण्याची जबाबदारी मात्र आता शासनाच्या हातात आहे. सकारात्मक उत्तराची प्रतीक्षा मात्र या भागातील जनता करते एवढं मात्र नक्की. एकूणच बहुचर्चित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत राजापूर तालुक्यातल्या अर्थव्यवस्थेपासून इथल्या बुद्धिजीवी व्यक्तिमत्वांना नेमकं काय वाटतं हे कोकण नाऊनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या देखील आपण सर्वांनी पाहिलात. सरते शेवटी एवढंच, कोकण नाऊ हे इथल्या सर्वसामान्यांच्या हक्काचं चॅनेल आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत इथल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतानाच अनेक आरोपांचा सामना सुद्धा करावा लागलाय. कुठलाही प्रकल्प आला की त्याला विरोध आणि समर्थन अशा दोन बाजू निश्चितच असतात. ज्यावेळी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत होता त्यावेळी कोकण नाऊनं नेहमीच सर्वसामान्य जनतेचा आवाज शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तसंच आज या प्रकल्पाला समर्थन मिळत असताना देखील कोकण नाऊनं पुढाकार घेत सर्वसामान्य जनतेचा आवाज शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याही मीडियानं जर प्रकल्प विरोधकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर मीडिया चांगली, आणि या प्रकल्पाला नेमकं समर्थन का मिळतंय याबाबतच्या सर्वसामान्य जनतेच्याच प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर मीडिया विकाऊ. ही मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल. पण सद्यस्थितीत रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला मिळणाऱ्या समर्थनाला दिवसागणिक धार चढू लागली असून याबाबतचा योग्य तो निर्णय शासन स्तरावरून लवकरात लवकर व्हावा. तसंच जसा विरोधकांच्या भूमिका आणि प्रतिक्रिया शासन आणि इथले लोकप्रतिनिधी समजून घेत आहेत तशाच पद्धतीनं राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या भावना आणि प्रतिक्रिया सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी समजून घ्याव्यात अशी आर्त विनवणी इथल्या जनतेकडून करण्यात येत आहे एवढं मात्र नक्की.